की आता यांना टिकाईशिवाय कोंबड्यांशिवाय दुसरं काही आता उरलेलं नाही, काम आम्ही ठेवलेलं नाही. अशी परिस्थिती यांची जी आहे ती काँग्रेसने त्यांची जी आहे ती करून ठेवलेली आहे या ठिकाणी. त्या काळात जे हे घरात लोक बसले आणि यांनी ज्यांना बाहेर सोडलं होतं ते लोकांची सेवा न करता खिचडी पण सोडली नाही, बॉडी वॅक्स पण सोडला नाही, ते कोविडचे केंद्र पण सोडले नाही. हे सत्तेच्या लालसेपोटी जे आहेत हे मला काय मिळेल हा दृष्टिकोन समोर ठेवून जे आहेत हे त्या ठिकाणी आलेले आहेत. आज सगळ्यांच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा सण आहे. वंदनीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त जे आहे या 3 शाखेचं जे आहे त्या ठिकाणी लोकार्पण जे आहे ते उद्घाटन लोकांसाठी या ठिकाणी होत आहे आणि मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे लोक या ठिकाणी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे शिंदे साहेबांना जो आहे लोकांचा सहभाग असेल, लोकांचं सहकार्य असेल, शिंदे साहेबांवरचा विश्वास असेल, हा दिवसेंदिवस जो आहे तो वाढत चालतो. आणि मला वाटतं की आता यांना टिकाईशिवाय कोंबड्यांशिवाय दुसरं काही आता उरलेलं नाही, काम आम्ही ठेवलेलं नाही. तर म्हणून काल जो आनंद पूर्ण देशाने साजरा केला त्या आनंदामध्येही सहभागी होता यांना आलं नाही. अशी परिस्थिती यांची जी आहे ती काँग्रेसने त्यांची जी आहे ती करून ठेवलेली आहे या ठिकाणी. तर मला वाटतं आता टीका टोमणे हे जे आता जुना झालेला विषय आहे, 1.5 वर्ष तेच चालू आहे, तेच ऐकतात लोक. नक्कीच लोकांना जे आहे कमीत कमी त्रास जो आहे तो निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावरती जाण्यासाठी झाला पाहिजे आणि लोकांना जे आहे हे लगेचच जे आहे त्या ठिकाणी जिथे राहतात मोठे मोठे गृहसंकुलं असतात तर त्याच ठिकाणी जर मतदान केंद्र असेल तर लोकांनाही जे आहे ते सोयीचं त्या ठिकाणी होईल. लोकांना आपल्याला मदत करायची होती. कोविड काळामध्ये लोकांसाठी जे आहे हे रस्त्यावरती उतरलं पाहिजे होतं, लोकांसाठी जे आहे ती कामं केली पाहिजे होती, लोकांसाठी चांगले निर्णय घेतले पाहिजे होते. त्या काळात जे हे घरात बसले आणि यांनी ज्यांना बाहेर सोडलं होतं ते लोकांची सेवा न करता त्या ठिकाणी पूर्ण प्रयोजन करून जे आहे हे कशामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये कशा प्रकारे आपण घोटाळा करू शकतो. खिचडी पण सोडली नाही, बॉडी वॅक्स पण सोडला नाही, ते कोविडचे केंद्र पण सोडले नाही. अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे रॅकेट बनवून यांनी त्या ठिकाणी पूर्ण प्रोव्हिजन केलं की कशामधून पैसे येतील आणि तेही आपल्या बँक अकाउंट मध्ये जे आहे ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतलं. म्हणजे याच्यापेक्षा जे आहे दुर्भाग्य जे आहे महाराष्ट्राचं आणि मुंबईचं काय असू शकतं. आणि आज त्यांचे लोक जे आहेत हे जवळचे लोक आज जेलमध्ये गेल्यानंतर जे आहे हे त्यांना त्या ठिकाणी डिफेंड करण्याचं काम करतात. त्या ठिकाणी त्यांना पेट्रियट म्हणून लिहितात, देशभक्त म्हणून लिहितात. यांना देशभक्तीची व्याख्या तरी माहिती आहे का? जेव्हा अटक झाली होती वजेला तेव्हा देखील हे वजेच्या सपोर्टमध्ये आले होते. ज्या वजेंनी जे आहे हे उद्योगाच्या घराच्या खाली जे आहे हे बॉम्ब स्फोट जे आहे ते त्या ठिकाणी लावले होते. तर हे ह्या लोकांचीच जे आहे ह्या मला वाटतं बरोबरी आणि त्यांनाच सपोर्ट करण्याचं काम जे आहे ते इतके वर्ष हे लोक करतायत. आणि आज आपला जवळचा माणूस जो आहे कुठे या सगळ्या सुया ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत येऊ नये ह्याच्यासाठी जो आहे तो हा थैथयाट चालू आहे यांचा. बघा याच्यामध्ये जो कोणी असेल, संचालक असेल, पुरवठादार असेल, कोणी असेल, ज्या ज्या गोष्टी एन्क्वायरीमध्ये निघतील त्या सगळ्यांवरती जे आहे ते कारवाई होतील. बघा हे लोकांसाठी किंवा देशासाठी एकत्र आलेले नाहीये किंवा महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले नाहीये. हे सत्तेच्या लालसेपोटी जे आहेत हे मला काय मिळेल हा दृष्टिकोन समोर ठेवून जे आहेत हे त्या ठिकाणी आलेले आहेत. आज लोक कोणाबरोबर आहेत काल तुम्ही पाहिलं असेल. आज जे कोणालाच जमलं नाही ते या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना जमलं. 500 वर्षानंतर 500 वर्ष वाट बघायला लागली आपल्याला मंदिरासाठी. ते मंदिर उभं करण्याचं काम जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं. आणि काल आपण पाहिलं असेल की लोक जी आहेत ती कोणाबरोबर उभे आहेत, कोण काम करतंय आणि कोणाला सपोर्ट जो आहे तो लोकांचा आहे. आणि आता हे जे आहे किती पण त्यांनी आघाड्या केल्या काही केलं तर ते यांचं चालूच राहील. पण लोकांचा जो सपोर्ट आहे हा नरेंद्र मोदी साहेबांबरोबर असणार आहे. येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत ते पूर्ण बहुमताने जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी जिंकू. त्याच्यानंतर शोधायची काय गरज आहे. आज मोदी साहेबांनी जे 10 वर्ष काम केलेलं आहे, आज कोणीच विचार केला नव्हतं एवढं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असेल, तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, लोकांना शौचालय असतील, लोकांना शेतकऱ्यांना मदत असेल, या सगळ्या गोष्टी कोणी केल्या? या सगळ्या गोष्टी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केल्या. तर आज त्यांचा चेहरा घेऊन जे आहे ते निवडणुका ज्या येणाऱ्या 2024 जे आहेत ते आम्ही सगळे लोक जे आहोत त्या ठिकाणी लढणार आहोत. यांच्याकडे कोण चेहरा आहे? यांच्याकडे 10 रावणाकडे त्याच्यापेक्षा जास्त यांच्याकडे. आता यांना चूज करायला खूप डिफिकल्ट जाणार आहे.